असीम मुनीर, पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस आणि पाकिस्तानातले सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती. शहाबाज शरीफ जरी पाकिस्तानचे पंतप्रधान असले तरी सत्तेचं केंद्र हे असीम मुनीर यांच्याकडेच आहे. अमेरिका आणि इराण मधलं युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करतोय. यामध्ये असीम मुनीर यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा राहिलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसंच उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी शांतता कराराच्या चर्चेदरम्यान पाकिस्तानने जी भूमिका निभावली आहे त्यासाठी असीम मुनीर यांचं अनेक वेळा कौतुक देखील केलेलं आहे. पण आता याच मुनीर यांची थेट हत्या करण्याचा प्लॅन होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा प्लॅन केला होता इस्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादनं. मुनीर यांना पाकिस्तानच्या बाहेर मारण्याचा मोसादचा प्लॅन होता, पण ऐनवेळी तो प्लॅन रद्द करण्यात आला असा दावा केला जातोय. आता या दाव्यानं सध्या मोठी खळबळ उडालेली असून याचे गंभीर परिणाम इस्रायल आणि पाकिस्तानच्या संबंधांवरती होण्याची शक्यता आहे. नक्की घडतंय काय? मोसादचा असीम मुनीर यांना मारण्याचा प्लॅन होता हा दावा कुणी केलाय? तो प्लॅन कॅन्सल का करण्यात आला? याचा परिणाम पाकिस्तान आणि इस्रायलच्या संबंधांवरती कसा होतोय सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. तर सुरुवातीला असीम मुनीर यांना मारण्याचा मोसादचा प्लॅन होता हा दावा काय आहे आणि हा दावा कुणी केलाय ते पाहूयात. तर पेपे एस्कोबार नावाचे ब्राझीलचे एक प्रसिद्ध पत्रकार आहेत. त्यांनी एका पॉडकास्ट मध्ये बोलताना हा खळबळजनक खुलासा केलाय. पेपे एस्कोबार यांनी दावा केलाय 21 जूनला जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या चर्चेसाठी पाकिस्तान आणि इराणचे प्रतिनिधी आले होते त्यावेळी मोसादचा असीम मुनीर यांची हत्या करण्याचा प्लॅन होता. 71 वर्षीय पेपे एस्कोबार हे ब्राझीलचे अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार आहेत. त्यांनी अल जझीरा, रशिया टुडे आणि प्रेस टीव्ही यांसारख्या प्रतिष्ठित मीडिया हाऊसेससाठी काम केलेले आहे. अफगाणिस्तानातल्या युद्धादरम्यान त्यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधनं ग्राउंड रिपोर्टिंग देखील केलेलं आहे. एस्कोबार यांचे जगभरातल्या अनेक देशांमध्ये सोर्सेस आहेत. त्यांचा या क्षेत्रातला इतक्या वर्षांचा अनुभव पाहता त्यांच्या या दाव्याला एवढं वजन प्राप्त झालंय. आता एस्कोबार यांचे दावे नेमके आहेत काय ते पाहूयात. पेपे एस्कोबार यांनी दावा केलाय की 21 जूनला स्वित्झर्लंड इथं अमेरिका आणि इराणमध्ये जी शांतता चर्चा सुरू होती त्या चर्चेदरम्यान सुरक्षेचं अत्यंत गंभीर संकट निर्माण झालं होतं. त्यांचं म्हणणं आहे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ला माहिती मिळाली होती की इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद ही पाकिस्तानचे सैन्य प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळावरती हल्ला करण्याच्या तयारीत आहे. हल्ल्याचा हा प्लॅन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला होता. ISI ला मोसादच्या या प्लॅनची अत्यंत विश्वासार्ह अशी माहिती मिळाली होती असा दावा एस्कोबार यांनी केलाय. ते असं म्हणाले की ही माहिती इतकी गंभीर होती की ISI ने यावरती लगेच रिॲक्ट केलं. एस्कोबार यांनी सांगितलं की ही माहिती मिळाल्यानंतर पाकिस्ताननं त्यांच्या मध्यस्थांच्या मार्फत लगेचच इस्रायलला मेसेज पाठवला. हा मेसेज ओमान या देशाच्या मार्फत पाठवण्यात आला होता असं सांगितलं जातंय. एस्कोबार यांचा असा दावा आहे की पाकिस्ताननं इस्रायलला अत्यंत कठोर शब्दांमध्ये मेसेज पाठवला होता. पाकिस्ताननं म्हटलं होतं जर इस्रायलनं पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळाला हात जरी लावला तरी त्याचे गंभीर परिणाम इस्रायलला भोगावे लागतील. इस्रायलनं अशी हिंमत केली तर जगाच्या नकाशावरनं इस्रायलचं अस्तित्व मिटवून टाकलं जाईल अशी धमकी पाकिस्ताननं इस्रायलला दिली होती असं पेपे एस्कोबार यांचं म्हणणं आहे. मोसादचा हा प्लॅन ISI ला कळल्यानंतर इस्रायलला आपला प्लॅन बदलावा लागला असा दावा देखील एस्कोबार यांनी केलाय. आपल्याला ही सगळी माहिती अत्यंत विश्वसनीय सोर्सेसच्या माध्यमातून मिळाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण या दाव्याचे समर्थन करणारे कोणतेही ठोस कागदपत्र किंवा गुप्तचर अहवाल किंवा सोर्सेसची माहिती पेपे एस्कोबार यांनी दिलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या या दाव्यावरती अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. जगभरातल्या अनेक एक्सपर्ट्सनी पेपे एस्कोबार यांचे दावे फेटाळून लावलेत. पाकिस्तानच्या सरकारने सुद्धा हे दावे खोटे असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानातले अनेक पत्रकार आणि विश्लेषकांनी सुद्धा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं या ठिकाणी म्हटलंय. पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार सय्यद तलत हुसेन यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकत अशी कोणतीही घटना कधीच घडली नाहीये असं म्हटलंय. पण दुसरीकडे इस्रायलच्या बाजूने या मुद्द्यावरती पूर्णपणे शांतता आहे. इस्रायली सरकारनं यावरती अजून तरी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. इस्रायली मीडियानं सुद्धा या विषयावर अजून स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. मुळात इस्रायल असू देत किंवा पाकिस्तान कोणताही देश अशा प्रकारची घटना घडली हे कधीच मान्य करणार नाही. त्यामुळे या घटनेची सत्यता बाहेर येणं जवळपास अशक्य आहे. पण सध्या इस्रायल आणि पाकिस्तानचे संबंध ज्या पातळीवरती आहेत त्यावरनं इस्रायलकडनं अशा प्रकारचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी शक्यता नक्कीच आहे. खरं तर इराण आणि अमेरिकेतल्या कोणत्याही शांतता कराराला इस्रायलचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. हे युद्ध कधी थांबूच नये असं इस्रायलचा प्रयत्न आहे. कारण या युद्धाच्या आडून इस्रायलला हळूहळू लेबनॉनवरती आपला ताबा मिळवायचा आहे. मात्र इराण आणि अमेरिकेत जो काही शांतता करार झालाय त्यामध्ये लेबनॉनचा सुद्धा उल्लेख आहे. इस्रायलला लेबनॉनवरचे हल्ले थांबवावे लागतील असं शांतता करारात म्हणण्यात आले.
अमेरिकेने इराण सोबत हा करार केल्यामुळे आता अमेरिकेचा इस्रायलवरती दबाव वाढतोय. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना लेबनॉनवरचे हल्ले थांबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये पाकिस्तानची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. कारण अमेरिका आणि इराणच्या शांतता करारामध्ये पाकिस्तान हा देशच मध्यस्थ आहे. त्यामुळे इस्रायलचा पाकिस्तानवरती निश्चितपणे राग आहे. समजा शांतता कराराच्या चर्चेदरम्यान असीम मुनीर यांना काही जरी झालं तरी याचे गंभीर परिणाम या चर्चेवरती होतील. त्यामुळे साहजिकच शांतता करार होण्याची सगळी शक्यता ही संपून जाईल. असीम मुनीर यांच्यावरती हल्ला झाला तर पाकिस्तान सुद्धा या युद्धामध्ये प्रवेश करेल आणि युद्ध आणखीनच मोठं होईल. इस्रायलला हेच हवंय. त्यामुळे मोसाद असं काही करू शकतो ही शक्यता नक्कीच आहे. तसं पाहिलं तर पाकिस्तान आणि इस्रायलचे संबंध सुरुवातीपासूनच तणावाचे राहिलेले आहेत. पाकिस्ताननं अजूनही इस्रायलला देश म्हणून मान्यता दिलेली नाहीये. पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर पाकिस्तान सुरुवातीपासून इस्रायलच्या विरोधात आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलबाबत एक अत्यंत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून इस्रायल हा देश कॅन्सर सारखा आणि मानवतेसाठी शाप आहे असं म्हटलं होतं. त्या देशाचे नागरिक नरकात जळून खाक व्हावेत अशी मी प्रार्थना करतो असं देखील ते म्हणाले होते. ख्वाजा आसिफ यांच्या या पोस्टनं मोठा वाद निर्माण झाला होता. यावरती इस्रायलकडून सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. तेव्हापासूनच पाकिस्तान आणि इस्रायलमध्ये संबंध अत्यंत तणावाचे आहेत. पाकिस्ताननं जर मध्यस्थीचे प्रयत्न चालूच ठेवले तर इस्रायल पाकिस्तानवरती सुद्धा हल्ला करू शकतो असं बोललं जाते. त्यातच आता पेपे एस्कोबार यांच्यासारख्या पत्रकारानं मोसादचा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना मारण्याचा प्लॅन होता हा दावा करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. सध्या तरी एस्कोबार यांच्या दाव्याचं समर्थन कोणीच केलेलं नाहीये. मोसाद किंवा ISI कडनं याची पुष्टी केली जाईल याची शक्यता तर अजिबात नाहीये. पण पाकिस्तान आणि इस्रायल या दोन देशांमधले संबंध मात्र तणावपूर्ण नक्कीच आहेत. इस्रायलला काहीही करून हा शांतता करार भंग करायचा आहे. त्यासाठी तो पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची हत्या करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे आता यावरती पाकिस्तानकडनं काय उत्तर दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या सगळ्यामध्ये अमेरिका काय भूमिका घेतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कारण अमेरिका आणि इस्रायल हे पक्के मित्र आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिका आणि पाकिस्तान हे देश सुद्धा एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. त्यामुळे इस्रायलनं जर खरंच असीम मुनीर यांना मारण्याचा प्रयत्न केला असेल तर यावरती डोनाल्ड ट्रम्प काय भूमिका घेतात यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. तुम्हाला या घडामोडींबद्दल काय वाटतं? मोसादनं खरंच असीम मुनीर यांना मारण्याचा प्लॅन केला असेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.